अकोला जिल्ह्यातील पातूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे। तर चांदूर फाटाजवळ दुचाकी आणि चारचाकीमध्ये जबर धडक होऊन तिघे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात बार्शी टाकडीचे विजय भोपळे, त्यांची पत्नी आणि चिमुकला मुलगा पूरव हे गंभीर जखमी झाले असून एका निष्काळजी चालकामुळे कुटुंबाचं आयुष्य थोडक्यात उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असती। अपघात अकोला पातूर महामार्गावर चांदूर फाटाजवळ सायंकाळी घडलाय। दुचाकी क्रमांक MH30BX 6502 वरून विजय भोपळे, त्यांची पत्नी आणि लहान मुलगा पूरव भोपळे हे बार्शी टाकडी येथून जात होते। या दरम्यान चारचाकी वाहन क्रमांक MH30BL 1042 चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे त्याने जोरात दुचाकीला धडक दिली आहे। या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झालेत। अपघाताचा जोर इतका होता की दुचाकी काही मीटर फरफटत गेली आणि जखमींना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं। डॉक्टरांच्या माहितीनुसार विजय भोपळे यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे। या अपघातानंतर परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे। घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्त वाहनांची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे। या अपघातात निष्काळजीपणा आणि वेगाच्या अतिरेकाचं एक क्लेशदायक उदाहरण ठरत आहे, ज्यामध्ये निष्पाप कुटुंब हादरून गेलं आहे। या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। निष्काळजीपणा आणि बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे अजून किती कुटुंब उद्ध्वस्त होणार? पुढील घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।